पहा मी काय सांगतोय आता. पहा, दिशा ज्या आहेत आपण पाहतोय दिशांवरील प्रश्न. आपण दिशा पाहत होतो तर दिशा तशा 10 आहेत, पण आपल्याला कागदावर 8च दिशा मांडता येतात. त्या 8 तर बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आदनपवा, उईपू. पहा, नेहमी दिशांवरील प्रश्न सोडवत असताना कागदावर दिशा मांडता आल्या पाहिजेत. वरची दिशा नेहमी उत्तर मांडायची. उत्तर दिशा एकदा शोधली की तिच्या उजवीकडची जी दिशा आहे ती उजवीकडची दिशा पूर्व दिशा मांडायची. एकदा या दोन दिशा मुख्य दिशा सापडल्या की पूर्वच्या विरुद्ध, गुड आफ्टरनून, पूर्वच्या विरुद्ध बाजूला असते पश्चिम, उत्तरच्या विरुद्ध बाजूला असते दक्षिण. त्यानंतर दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये असते ती दिशा असते आग्नेय. त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं नैऋत्य, वायव्य आणि शेवटी ईशान्य. तुला व्हिडिओ चालू ठेव म्हणलेलं कळत नाही का ग? 2-2 मिनिटाला व्हिडिओ बंद करती. नैऋत्य नंतर वायव्य आणि सर्वात शेवटी ईशान्य. तर ह्या दिशा आपल्याला मांडता आल्यानंतर याच्यावर आधारित गेले 3 दिवस आपण प्रश्न पाहतोय. तर पहा, कालचा जो प्रश्न होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण शीर्षासन केल्यानंतर, ओके, व्हेरी गुड. तर पहा, शीर्षासन केल्यानंतरची जी परिस्थिती आहे ती आपण पाहिली होती. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, समजा हा एक मुलगा आहे आणि या मुलाने जर आपले हात खांद्यापासून असे सरळ केले तर बघा, त्याचं जर तोंड उत्तर दिशेकडे असेल, त्याचं जर तोंड उत्तर दिशेकडे असेल तर तो जेव्हा हात सरळ करतो तेव्हा त्याची उजवी बाजू, म्हणजे बघा, उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा असते, ती उजवी बाजू म्हणजे पूर्व येते. आणि घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू येते. डावी बाजू म्हणजे पश्चिम दिशा येते. नीट लक्षात घ्या. या मुलाने जर शीर्षासन केलं तर शीर्षासन केल्यानंतर त्याचं डोकं फक्त खाली येतं, पाय वर जातात, पण डावी बाजू डाव्याच बाजूला, उजवी बाजू उजव्याच बाजूला राहते आणि डावी बाजू डाव्याच बाजूला राहते. उजवी बाजू उजव्या बाजूलाच राहते आणि डावी बाजू डाव्या बाजूलाच राहते. नीट लक्षात घ्या. आता म्हणजेच शीर्षासन केल्यानंतरची जी परिस्थिती असते त्या शीर्षासन केलेल्या परिस्थितीमध्ये तुमची डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणजेच मूळ स्थितीमध्ये तुमची डाव्या बाजूला असणारी दिशा किंवा मूळ स्थितीमध्ये तुमची उजव्या बाजूला असलेली दिशा, या दिशांमध्ये शीर्षासन केल्यानंतर अजिबात काही फरक पडण्याचं कारण नाही. एवढं समजलं का तुम्हाला? हा, ओके. आता तुम्हाला फसवण्यासाठी मुद्दाम तुम्हाला शीर्षासन केल्यानंतर तुमचं जे तोंड आहे ते तोंड कोणत्या दिशेला असेल आणि त्याच्यावरून मग तुमची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती असा प्रश्न विचारला जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर पहा, अर्णवने शीर्षासन केल्यानंतर समजा त्याचं तोंड, पहा आता अर्णवने शीर्षासन केलंय म्हणल्यावर डोकं त्याचं वर जाणार, खाली जाणार आहे आणि पाय वर जाणार आहे. तर नीट लक्षात घ्या, अर्णवने शीर्षासन केल्यानंतर त्याचं जर तोंड पूर्वेकडे असेल तर पहा, मूळ स्थितीमध्ये अर्णवचं तोंड कोणत्या दिशेला असेल ते शोधायचं. सांगा बरं, मूळ स्थितीमध्ये अर्णवचं तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम. व्हेरी गुड. आणि नीट लक्षात घ्या, तुमचं तोंड किंवा अर्णवचं तोंड पश्चिमेकडे आहे याचा अर्थ तुमची घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू असते आणि घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू असते. मग उजव्या बाजूला उत्तर दिशा असणार आहे
डाव्या बाजूला दक्षिण दिशा असणार आहे. म्हणजेच अर्णवने शीर्षासन केल्यावर त्याचं तोंड जरी पूर्वेकडे झालं तरी त्याची डावी बाजू, सॉरी, उजवी बाजू आणि डावी बाजू याच्यात काही फरक पडण्याचं कारण नाही. म्हणजेच अर्णवने शीर्षासन केल्यावर त्याचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर त्याची उजवी बाजू ही नेहमी उत्तर दिशाच असायला हवी आणि त्याची डावी बाजू ही शीर्षासन केल्यावर दक्षिण दिशाच असायला हवी. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न उलटा जरी विचारला, म्हणजेच तुम्हाला जर असं सांगितलं की गुड आफ्टरनून, तुम्हाला जर असं सांगितलं की शीर्षासन केल्यानंतर तुमचं तोंड पूर्वेकडे आहे, उत्तरेकडे आहे, पश्चिमेकडे आहे, दक्षिणेकडे आहे, आग्नेयेकडे आहे, नैऋत्येकडे आहे, वायव्येकडे आहे, ईशान्येकडे आहे, बुद्धिमत्तेची कार्य. मग बघा, तुमचं तोंड कुठे आहे याच्यापेक्षा तुमचं तोंड कुठे आहे हे सांगितल्यानंतर शीर्षासन केल्यावर तुमची मूळ स्थितीमध्ये तोंड कुठे येईल ते पाहून तुमची डावी बाजू आणि उजवी बाजू शोधणं तुम्ही गरजेचं आहे. गार्गी, तुला मराठी कळत नाहीये का? व्हिडिओ चालू ठेव म्हणल्यानं. व्हिडिओ सगळ्यांनी चालू ठेवा रे बाळांनो. तर बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आपण काल पाहिले. आता मी एकेकाला विचारतो. बघा, पहिला प्रश्न शौर्य इजगज लिहून घ्या. शौर्याच्या खिडकीतून सूर्य, आवाज येतोय ना माझा? हा. शौर्याच्या खिडकीतून सूर्यास्ताच्या वेळी डावीकडून ऊन घरात आले तेव्हा शौर्याचे तोंड सोपा विचारतो अगोदर, मग अवघडाकडे जाऊ. कोणत्या दिशेला असेल? बोला शौर्य इजगज. शौर्याच्या खिडकीतून सूर्यास्ताच्या वेळी डावीकडून ऊन घरात आले तेव्हा शौर्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? बोला. कुणाला येतंय काही? हा सांगा. आरोही, व्हेरी गुड, सांगा. चुकलं आरोही, नीट करा. थांबा थांबा, प्रथमेश, चुकलं तुमचं पण नीट करा. आता सगळ्याच दिशा सांगू नका. हा, बोला शौर्या. चैतन्य आहे का? चैतन्य आहे का? हा, शौर्य इचगच बोला. थांबा, बाकीचे थांबा जरा. शौर्य बोला. उत्तर दिशा, करेक्ट, व्हेरी गुड. कसं सांगाव? गणित झालं का लिहून सगळ्यांचं? बघा. हा बघा. हा, कागदावर दिशा मांडल्या, व्हेरी गुड. हा, कागदावर बघा. थांबा थांबा एक मिनिट, हा शौर्य. कागदावर दिशा मांडल्या. थांबा, मध्ये बोलू नका रे. अरे, मध्ये बोलू नका, 2 सेकंद थांबा. हा, घरात घरात आहे तेव्हा शौर्याचे काय? शौर्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर बघा, पहिल्यांदा शौर्या काय म्हणते बघा. पहिल्यांदा दिशा कागदावर मांडल्या आणि कागदावर दिशा मांडत असताना नेहमी वरची दिशा
वरची दिशा उत्तर मांडायची, त्याच्या उजवीकडची दिशा पूर्व मांडायची, उत्तरच्या विरुद्ध बाजूला दक्षिण, पूर्वच्या विरुद्ध बाजूला पश्चिम. आता बोला शौर्य, पुढे काय केलं? हा, पुढे. बरोबर. व्हेरी गुड. बघा, जर तुमची डावी बाजू, ऐका, डावी बाजू जर पश्चिम व्हायची असेल तर उजवी बाजू पूर्व व्हायला पाहिजे. मग नीट बघा, डावी बाजू पश्चिम आणि उजवी बाजू पूर्व असं कधी होईल? तर तुमचं तोंड जर उत्तरेकडे असेल तरच होईल. समजतंय का? बघा तुम्ही, तुमचं तोंड जर उत्तरेकडे असेल तरच तुमचं डावी बाजू पश्चिम होते आणि उजवी बाजू पूर्व होते. पण पूर्वचं काय आपल्याला विचारलं नाही, आपल्याला फक्त दिलं होतं सूर्यास्ताकडून ऊन खिडकीतून घरात आले डाव्या बाजूने. डाव्या बाजूने आले याचा अर्थ शौर्याचं तोंड उत्तर दिशेकडे असणार आहे. व्हेरी गुड शौर्य इज गस. आता पुढे पुढचा प्रश्न हर्ष. हर्ष, हा, आता थोडा अवघड करत जाणार आहे प्रश्न. प्रश्न लिहून घ्या. कुणी प्रश्न लिहायचा कंटाळा करायचा नाही आणि फास्ट लिहायचं. हा, हर्ष घ्या. हर्षच्या समोरून सूर्योदयावेळी लिहा की, उत्तर उत्तरच आहे. हर्षच्या, हा असू द्या की, असू द्या, बरोबर आहे. हा, अर्शच्या समोरून सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण आले तर त्या स्थितीत अर्शने शीर्षासन केल्यास, सूर्यकिरण, हा, शीर्षासन केल्यास अर्शच्या डावीकडची दिशा कोणती? बोला अर्श. मला एक सांगा अर्श, तुमचं तोंड कोणत्या दिशा, हा बोला बोला. हम्म. हा, पुढे चला. हा, थांबा थांबा थांबा, मध्ये नका डिस्टर्ब करू, 2 मिनिट थांबा, त्यांचं होऊ द्या बोलणं. तुम्ही मध्ये बोललं की ते मग गडबडतात. हा, बोला बोला हर्ष. हम्म. बोला बोला. बरोबर आहे, बोला की. हा, मग तोंड पूर्वेला, तर त्यांची डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती? सॉरी, डाव्या बाजूची दिशा कोणती आणि उजव्या बाजूची दिशा कोणती? शाबास. हा, करेक्ट. आता अर्शने जर त्याच स्थितीमध्ये शीर्षासन केलं तर डावी आणि उजवी बाजू बदलते का अर्श? नाही. मग सांगा, शीर्षासन केल्यावर त्यांची डावी बाजू कोणती असेल? हा, व्हेरी गुड. बघा,
गणित झालं का लिहून सगळ्यांचं? हा, गणित घ्या लिहून. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. शुभ्रा समजतंय का शुभ्रा? हा, बघा, अर्शच्या समोरून सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण आले. नीट लक्षात घ्या. समोरून सूर्यकिरण आले आणि तो जर सूर्योदय असेल तर आपल्याला समजलं पाहिजे सूर्योदय नेहमी पूर्वेला होतो, सूर्यास्त नेहमी पश्चिमेला होतो. मग सूर्योदयाच्या वेळी समोरून सूर्यकिरण आले याचा अर्थ अर्शचं तोंड पूर्व दिशेला असणार आहे. आणि पूर्व दिशेला जर तुमचं तोंड असेल तर पूर्व दिशेला तोंड असल्यानंतर तुमची कागदावर नेहमी अशाच दिशा मांडायच्या. दिशा तुम्हाला कशाही विचारू द्या, दिशा तुम्ही अशाच मांडायच्या. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण याच्यात बदल करायचा नाही. फक्त प्रश्न कसा विचारलाय त्याच्यानुसार तुमची पोझिशन बदलेल, दिशा बदलायच्या नाही कागदावरच्या. मग बघा, जर अर्शच्या समोरून सूर्यकिरण आले याचा अर्थ पूर्वेकडून सूर्यकिरण त्याच्या समोरच्या बाजूला आले, म्हणजे समोरच्या बाजूला म्हणजे अर्शचं तोंड पूर्वेकडे असणार आहे. मग अर्शचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर याचा अर्थ घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू, घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू. डाव्या बाजूला उत्तर दिशा असणार आहे, उजव्या बाजूला दक्षिण दिशा असणार आहे. नीट लक्षात घ्या. मूळ स्थितीमधून तुम्ही जर आहे तिथंच शीर्षासन केलं तरी तुमचं फक्त पाठ आणि तोंड बदलतं. नीट लक्षात घ्या. मूळ स्थितीमध्ये तुमची समोरची दिशा पूर्व आहे, पाठीमागची दिशा पश्चिम आहे. शीर्षासन केल्यावर फक्त पाठीमागची दिशा तुमची होणार पूर्व, तोंड जाणार पश्चिम आहे. पण तुमची डावी आणि उजवी बाजू मात्र बदलत नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे शीर्षासन केल्यावर डावी बाजू कोणती, तर शीर्षासन केल्यावर डावी बाजू उत्तर. म्हणून तुमचं उत्तर उत्तर दिशा असणार. लिहून घ्या. कळला हा प्रश्न? मी एक 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 करून टप्पा वाढवतोय. तुमच्या लक्षात येत आहे का? हा, गणेश बर्गे. गणेश रेंज नाही का तुम्हाला? हा, बोलत नाही काय? कळलं नाही का टॉपिक? हा, आता तुम्हीच सांगा. हा, तुम्हाला तुमचाच नंबर आहे, तुम्ही सांगा. आता हे झालं का लिहून तुमचं? हा, आता पुढचं गणित घ्या. एक मिनिट हा, गणेशचे तोंड नाही. एक मिनिट, ते खोडा हे लिहा. शीर्षासन केल्यावर गणेशची डावी बाजू ईशान्य असेल शीर्षासन केल्यावर गणेशची डावी बाजू ईशान्य असेल तर शीर्षासनाच्या स्थितीत गणेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल? बोला गणेश आता. थोडं टप्पा वाढवलाय मी. हा, बोला आता गणेश. हा, करा करा. हा, थांबा थांबा.
हा गणेश. बर, बोला प्रथमेश. हा, कसं वायव्य सांगा. कसं वायव्य सांगा की. बर, ऐका आता. गणित घेतलं लिहून. अर्णव आहेत का अर्णव? अर्णव समजलं नाहीत काय प्रश्न? असं. काय म्हणताय गणेश? बरं बरं, असू दे. हा, गणेश बोला. हा, बर. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगितलं बघा. हे गणित झालं का लिहून? आता नीट नीट ऐका आता. हा बघा, दिशा मांडायच्या अगोदर उत्तर, दक्षिण, पूर्व, पूर्व, पश्चिम. आता नीट ऐका. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता मी काय सांगतोय नीट ऐका. जर हा करतोय अर्णव, जर डाव्या बाजूला असलेली दिशा ईशान्य असेल तर नीट ऐका. डाव्या बाजूला असलेली दिशा ईशान्य होण्यासाठी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरावं लागेल. मी थोडा वेगळ्या रंगात दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पा हे बघा, डाव्या बाजूला असणारी, ऐका, डाव्या बाजूला मूळ स्थितीत पहा. अगोदर मूळ स्थितीत तुम्ही जर उभे असाल तर डाव्या बाजूला तुमची असणारी दिशा ईशान्य कधी होईल? जर तुमचं तोंड आग्नेयेकडे असेल तर. आणि उजव्या बाजूची असलेली दिशा कसं ओळखायचं? तर हे बघा, हे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याची दिशावरून ठरवायचं. आता तुमचं तोंड जर आग्नेयेकडे असेल तर डावी बाजू ईशान्य होते आणि उजवी बाजू नैऋत्य होते. नीट लक्षात घ्या. पण इथं काय म्हटलंय की शीर्षासन केल्यावर डावी बाजू ईशान्य. मग नीट आहे का? शीर्षासन केल्यानंतर जर डावी बाजू ईशान्य असेल तर मूळ स्थितीमध्ये डावी बाजू उजवी बाजू बदलत नसते, तोंड बदलतं. मग मूळ स्थितीमध्ये तुमचं तोंड आग्नेयेकडे असेल, शीर्षासन केल्यानंतर तुमचं तोंड कुठं व्हायला पाहिजे? म्हणून तुमचं उत्तर आहे वायव्य. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. समजलं? सार्थक, संकेत, सृष्टी, सत्यजित, शिवम, श्रीराज. शिवम श्रीराज आहे का दुसऱ्या मोबाईल वरून जॉईन झालाय? आहे का? हा. विचारतो विचारतो थांबा. हा, झालं लिहून सगळ्यांचं? विचारतो. हा, आता विश्व तुम्ही सांगा आता. देव पुढचं गणित. समर्थ मुंडेकर, सार्थक वाघमारे, समजतंय का? ओके. पुढचं गणित घ्या. विश्व. विश्वने शीर्षासन केल्यावर त्याच्या, विश्व विश्व विश्वने शीर्षासन केल्यावर त्याच्या पाठीमागे सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण पडतात. तर
मूळ स्थितीमध्ये तो उजवीकडे दोन वेळा वळल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? विश्वला सांगू द्या, मध्ये बोलू नका, बाकीच्यांनी उत्तर काढून ठेवा. पश्चिम. बर, अजून कोणाला सांगायचंय का रे उत्तर? हा. बर, पूर्व. दक्षिण. बघा, याचं उत्तर विश्वच बरोबर आहे. कसं बघा आता? सांगा हो विश्व. नाही नाही, पश्चिम उत्तर आहे बघा. त्याची सांगतोय, ऐका आता त्याचं ऐका. हा, शाबास. आणि मग दोन वेळा उजवीकडे वळलं तर त्याचं तोंड बरोबर विरुद्ध बाजूला. नीट आहे का? तुम्ही कोणत्याही दिशेच्या दोन वेळा जर उजवीकडे किंवा डावीकडे वळले तर बरोबर विरुद्ध बाजूच्या दिशेकडे तुमचं तोंड होत असतं. नीट आहे का? जर विश्वने शीर्षासन केल्यावर त्याची पाठीमागे सूर्याचे किरण पडत असतील, याचा अर्थ याचा अर्थ शीर्षासन केल्यावर त्याची पाठ पूर्वेकडे आहे आणि त्याचं तोंड पश्चिमेकडे आहे. मग नीट ऐका आता. जर शीर्षासन केल्यावर पाठ सॉरी तोंड पश्चिमेकडे आहे तर मूळ स्थितीत त्याचं तोंड कुठे असणार आहे? मूळ स्थितीत त्याचं तोंड पूर्वेकडे असते. शाबास. मग आता ऐका, तुम्हाला विचारलंय, मूळ स्थितीमधून तो जर दोन वेळा घड्याळाच्या काट्या उजवीकडे वळला, उजवीकडे वळणे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळणे. दोन वेळा वळला बघा काटकोनात. एकदा काटकोनात वळला, दक्षिणेकडे होणार. दोनदा काटकोनात वळला, दुसऱ्यांदा त्याचं तोंड पश्चिमेकडे होणार. म्हणून याचं उत्तर आहे पश्चिम. लिहून घ्या. समजलं का सगळ्यांना? आता पुढचं गणित, अरोही. अरोही विचारू ना? सोपं विचारू का अवघड? सोपं विचारू. बर. हा, करतोय व्हिडिओ. आपला यातला एकच प्रकार राहिलाय आता. तो एक प्रकार नंतर आपण घेऊया, अगोदर हे रिवाइज करूया सगळं. एकच प्रकार राहिलाय अंतराचा. बर, पुढचं गणित घ्या आरोही. आरोही उत्तर व पश्चिम यामध्ये जी उपदिशा आहे, जी उपदिशा आहे त्या दिशेकडे डावा हात करून उभी आहे. तर
आरोही 3 वेळा उजवीकडे काटकोनात वळली तर तोंड कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल लिहा, मला जागा नाही म्हणून मी नुसतं कोठे असेल लिहिलंय. शौर्य इसगच कळतंय? हर्ष, गणेश रासकर, प्रथमेश, ओके, समृद्धी, सत्यजित, सृष्टी, 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 गणेश बर्गे, शिवम, श्रीराज, प्रांजल, प्रांजली. उत्तर पश्चिम, हा सांगा कसं? प्रथमेश, प्रथमेश तुम्ही अभ्यास नाही टाकला, तुम्ही टाकतो म्हणले होते. बर, खोटं बोलायचं नाही प्रथमेश. बरं असू द्या, हा चला या प्रश्नाचं उत्तर सांगा चला. हा, शीर्षा, एक मिनिट. इथं कुठं शब्द आलाय का शीर्षासन केलंय म्हणून? एक मिनिट आरोही थांबा, आरोही 2च सेकंद थांबा. प्रथमेश, अहो इथं कुठं शीर्षासन शब्द आलाय का? आलाय का ते तरी सांगा की हो का नाही. मग कुठून आणलं शीर्षासन? मनानच करता काय शीर्षासन? हा बोला आरोही. नाही उत्तर येऊ द्या, मला सांगा की कसं. कसं सांगा. हम्म, हा पुढं. अरे. हा हा, तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळला नाही. हे बघा मी काय सांगतोय बघा, आता वाचा नीट. हे बघा आरोही, थांबा थांबा थांबा. तुम्ही प्रश्न नीट वाचलाच नाही आरोही. बघा, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये असलेली उपदिशा आहे वायव्य, हे बरोबर आहे. अहो पुढे दिलंय त्या दिशेकडे, म्हणजे वायव्य दिशेकडे डावा हात केला. मग मला सांगा, वायव्य दिशेकडे जर डावा हात केला तर तुमचं तोंड कोणत्या दिशेला येईल? ईशान्य, शाबास. गणेश सांगा चला, गणेश सांगा. पहिल्यांदा वळल्यावर कुठं होईल तोंड सांगा? उजवी, नाही. उजवीकडे, ऐका की उजवीकडे दिलंय की. नाही. थांबा, उत्तर नका लगेच सांगू मला. पहिल्यांदा तुम्ही उजवीकडे वळले की तुमचं तोंड कुठं होईल ते सांगा. शाबास. दुसऱ्यांदा तुम्ही वळले काटकोनात, अहो, हा हा, तुम्हाला कळे ना ते बघा. मी, ऐका. पहा प्रश्न असा आहे, पहिल्यांदा दिशा अगोदर इथं मांडा. बघा मी तुम्हाला जे लिहून दिलंय ना ते तुम्ही वाचत नाही परत थांबा, मध्ये बोलू नका आता कुणी. थांबा जरा, माझं ऐका आता पूर्ण. पहा तुम्हाला जे लिहून दिलंय ना ते तुम्ही वाचत नाही. पहा, कोणत्याही मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो, म्हणजेच काटकोन असतो. आणि उपदिशांमध्ये सुद्धा काटकोन असतो.
मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये 45 अंशाचा कोन असतो. नीट आहे का? आता तुम्ही घोळ काय केलाय बघा. उत्तर आणि पश्चिम दिशेकडे डावा हात आहे. नीट आहे का आता? जर उत्तर आणि पश्चिम दिशेकडे आरोहीचा डावा हात आहे, तर याचा अर्थ आरोही, हे बघा, डावा हात कधी होईल तिचा? तर आरोहीचं तोंड इकडे ईशान्य दिशेला असेल तर तिचा डावा हात वायव्येकडे होईल. आता नीट ऐका. उपदिशांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. जर तुमचं तोंड ईशान्येकडे आहे तर 90 अंश इथे होतात, इथे, पूर्वेकडे नाही. मग ही आहे आग्नेय दिशा. तुम्ही एकदा काटकोनात उजवीकडे वळणे म्हणजे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा. एकदा झालं. तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा वळता तेव्हा तुम्ही दक्षिणेकडे नाही, हे 45 अंश झाले. आग्नेयेपासून दक्षिणेकडे 45 अंश होतात. तुम्हाला काटकोनात सांगितलंय. काटकोन इथं होतो, या बघा इथं, याला काटकोन म्हणायचं. हे काटकोन आहे. मग आग्नेयेपासून काटकोनात वळल्यावर तुमचं तोंड होणार आहे नैऋत्येकडे. हे झालं दुसरी वेळ. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही घड्याळाच्या उजव्या बाजूला पुन्हा एकदा फिरता तेव्हा तुमचं तिसऱ्यांदा फिरल्यानंतर तोंड होतं वायव्येकडे. तुम्हाला कळतंय का बघा? एकदा फिरले तोंड झालं आग्नेयेकडे, दुसऱ्यांदा फिरले तोंड झालं नैऋत्येकडे, आणि तिसऱ्यांदा फिरले त्यावेळी तुमचं तोंड होईल वायव्येकडे. समजलं का नाही बघा? मी पुन्हा एकदा समजून सांगतो. मी पुन्हा एकदा समजून सांगतो. ऐका, ऐका, ऐका. पहा, या ठिकाणी दिशा अगोदर तुम्ही कागदावर मांडायला शिका. ही आहे उत्तर, ही आहे पूर्व, याच क्रमाने मांडायच्या म्हणजे चुकत नाहीत. आणि उत्तरच्या विरुद्ध बाजूला असलेली दिशा दक्षिण, पूर्वच्या विरुद्ध बाजूला असलेली दिशा पश्चिम. आरोहीचा हात उत्तर आणि पश्चिम या दोन दिशांच्या मध्ये असलेल्या उपदिशेकडे आहे. मग आरोहीचा हात, डावा हात जर उत्तर आणि पश्चिम या दिशांच्या मध्ये असलेल्या उपदिशेकडे असेल तर ती दिशा आहे वायव्य. मग नीट ऐका. वायव्येकडे जर डावा हात व्हायचा असेल तर तोंड तुम्हाला, आरोहीचं तोंड ईशान्येकडे असणार आहे, तरच तो डावा हात वायव्येकडे जातो. आता आपल्याला बघा उजवा हात वगैरे आपल्याला विचारलेलं नाही, त्यामुळे ते काढत बसायचं नाही. आता तिचं तोंड जर डावी ईशान्येकडे आहे तर आरोही जेव्हा पहिल्यांदा काटकोनात वळते, तर नीट ऐका. आपण कोण हा प्रकार शिकलोय. हा काटकोन आहे का? मला तुम्ही सांगा बरं, जरा थोडं विचार करू. हा काटकोन आहे का? लघुकोन आहे. शाबास. आपण लघुकोन, विशाल कोन, काटकोन असे 3 प्रकार. ऐका, ऐका, ऐका. आपण लघुकोन, विशाल कोन आणि काटकोन असे 3 प्रकार शिकलो. हा आहे का? मला तुम्ही सांगा बरं. हा होतोय का काटकोन? नाही. मग ईशान्येपासून काटकोन कधी होईल? तर हे बघा इथं होतंय. आता होतंय का बघा बरं काटकोन? झाला का काटकोन? हां. म्हणजे जेव्हा तुम्ही, ऐका, जेव्हा आता उजवी का डावी? तर घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू असते. मग बघा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही काटकोनात वळता तेव्हा तोंड आग्नेयेकडे होणार. आता मला सांगा, हे बघा, हे काटकोन होतंय का सांगा बघा तुम्ही? हा काटकोन आहे का? नाही. मग दुसऱ्यांदा काटकोन कुठे होईल? तर बघा, दुसऱ्यांदा काटकोन तुमचा नैऋत्य दिशेकडे तोंड होईल तेव्हा दुसऱ्यांदा तुमचा काटकोन होतो. हे दुसऱ्यांदा उजवीकडे वळणं झालं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही काटकोनात वळता तेव्हा हे तिसऱ्यांदा काटकोनात वळल्यानंतर तुमचं तोंड होतं वायव्येकडे. म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर आहे वायव्य. लिहून घ्या. सृष्टी समजतंय का? सृष्टी तुम्ही मागच्या 2-3 तासांना नव्हत्या. त्याच्यामुळे तुम्हाला आता थोडं समजायला जड जाईल. समजलं नाही? उजवी बाजू, डावी बाजू समजली नाही का? बरं, अजून एक गणित घेतो, समजेल. हा, एवढं लिहून घ्या.
हे बघा, अजूनही काही जणांना जर समजलं नसेल तर नीट लक्षात घ्या तुम्ही. तुमची डावी बाजू कुठे आहे आणि उजवी बाजू कुठे आहे त्याच्यावरून तुम्हाला समोरची बाजू कोणती असेल ते शोधायचं असेल तर नीट ऐका. हे बघा, डावी बाजू जर वायव्येकडे आहे तर बघा, डावी बाजू वायव्येकडे कधी होईल? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरल्यावर. म्हणजे तुमचं तोंड इकडंच असावं लागतंय. जर तुम्ही इकडे म्हणले असते तर हे बघा, ही घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा आहे ती उजवी बाजू आहे, म्हणजे इकडं असणारच नाही. अशा पद्धतीने तुम्हाला घड्याळाचा काटा कसा फिरतो त्याच्यावरून डावी बाजू उजवी बाजू ठरवावी लागते, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर समजेल. ठीक आहे, पुढचं गणित घ्या. पुढचं गणित गणेश रासकर, तुम्ही सांगा आता. हे लिहून घेतलं का सगळ्यांनी? हा, पुढचं घ्या गणित लिहून. हा, पुढचं गणित घ्या. गणेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. गणेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा वळला. दोन वेळा वळला. थांबा जरा. काय सांगता? मी काय विचारलंच नाही अजून. हा, सांगा काय? काय सांगता? हा, काय सांगता? हा, सांगा की. हे असं होतंय बघा. आहो, तसं नाही, मी प्रश्नच विचारला नाही अजून. व त्याने शीर्षासन केले तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? बोला आता गणेश. थांबा आरोही. हा, गणेशला नाही आलं तर तुम्हाला विचारतो. हा, बोला गणेश. हा, पुढे. आणि बर, दक्षिण. आरोही बोला. आरोही दक्षिणच आहे. अजून कुणाचं उत्तर आहे सांगा दक्षिण? समर्थ मुंडेकर. गणेश गणेश बर्गे, तुम्ही आज बोलत नाही, तुम्हाला बहुतेक कळला नाही टॉपिक. दक्षिण उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे सांगा बरं जरा. ऐका आता. नाही 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 नाही. तुम्हाला नीट समज नाही. पा, गणित झालं का लिहून? चैतन्य. हा, कसं सांगा? हर्ष. हर्ष सांगा. शिवम सांगा. हर्ष, शिवम, कुणी सांगा. हा.
गार्गी, प्रश्नाची उत्तर काय देऊ नको, नुसती कोरत बस, लिहित बस नुसती. ते समजून सांगितल्याकडे लक्ष देऊ, नुसती लिहित बस. बर, नुसती लिहित बसते ती. समजून सांगते त्याकडे लक्ष देत नाही. हा, आता ऐका. ह्याचं उत्तर आहे उत्तर दिशा. का पहा कसं. पहा, गणेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नीट ऐका. शीर्षासन केलं, मी सारखं सांगतोय तुम्हाला. शीर्षासन केल्यावर तुमची डावी बाजू उजवी बाजू बदलत नाही. आणि डावी बाजू आणि उजवी बाजू ओळखायची कशी? तर घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा म्हणजे उजवी बाजू, घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा म्हणजे डावी बाजू. मूळ स्थितीमध्ये तुमची जी डावी बाजू आणि उजवी बाजू असते तीच शीर्षासन केल्यावर पण असते. त्यामुळे शीर्षासन केल्यानंतर कोणती बाजू येईल, उजव्या बाजूला असलेली दिशा किंवा डाव्या बाजूला असलेली दिशा, ते शोधण्याच्या अगोदर मूळ स्थितीमध्ये तुमची उजव्या बाजूची दिशा आणि डाव्या बाजूची दिशा शोधणं गरजेचं असतं. मग बघा आता, गणेशने शेवटपर्यंत उत्तर बरोबर काढलं आणि एकदम शेवटचं चुकवलं. कसं बघा. या दिशा मी सारखं सांगतोय, पहिल्यांदा कागदावर मांडायला शिका. कागदावर वरची दिशा उत्तर, खालची दक्षिण, इकडची पूर्व, पश्चिम. आता गणेशचं तोंड आहे पूर्वेकडे, नीट ऐका. आणि तो 2 वेळा काटकोनात वळला. पहिल्यांदा वळला, तोंड होईल उत्तरेकडे. दुसऱ्यांदा काटकोनात वळला. आता नीट ऐका. मी जो आता बाण केलाय तो फिरण्याची, घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा आहे का विरुद्ध दिशा आहे? क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. कारण घड्याळाचा काटा असा उलटा कधी फिरत नसतो. जगामध्ये कुठेही गेले तरी घड्याळाचा काटा असा उलटा कधी फिरत नाही. त्यामुळे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची उलट दिशा म्हणजे डावी बाजू. तुम्हाला डाव्या बाजूने सांगितलंय. हा 2 वेळा डाव्या बाजूला, डाव्या बाजूने एकदा फिरला, तोंड उत्तरेकडे होईल. डाव्या बाजूने दुसऱ्यांदा फिरला, तोंड पश्चिमेकडे होईल. आता नीट ऐका. पश्चिमेकडे तोंड असताना, नीट ऐका आता, तोंड तुमचं आहे पश्चिमेकडे. आता हे बाकीचं द्या सोडून, काय झालं अगोदर ते. तोंड पश्चिमेकडे असताना तुमची घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं पाहिली तर ही उजवी बाजू आहे, उत्तर. तुम्ही काय केलं, हेच पुन्हा असंच रिपीट केलं, दक्षिण सांगितलं नाही. तुमचं तोंड जर पश्चिमेकडे असेल तर पश्चिमेकडे तोंड असल्यावर घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा, जी मी तुम्हाला हिरव्या रंगात दाखवली, ती आहे उजव्या बाजूला असलेली दिशा, उत्तर. आणि ही इकडची जी दिसते ती आहे डाव्या बाजूला असलेली दिशा, दक्षिण. मग आता भलेही गणेशनं किंवा कोणीही शीर्षासन करू द्या, शीर्षासन केल्यावर तोंड आणि पाठ यांच्या दिशेमध्ये बदल होतो, डावी बाजू उजवी बाजू याच्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे शीर्षासन केल्यावर सुद्धा डाव्या बाजूची दिशा असणार आहे उत्तर. लिहून घ्या. समजलं का सगळ्यांना? हा, आता चैतन्य सांगतील. लिहून घेतलं? शुभ्रा समजतंय का? शुभ्रा व्हिडिओ चालू ठेवा. बोला. कळलं नाही, तुम्ही नव्हते ना त्यामुळं कळलं नाही. बरं ठीक आहे, असू द्या. समर्थ मुंडेकर सांगा, चला पुढचं. हा, आता पुढचं गणित नीट काळजीपूर्वक. मी टप्पे वाढवत नेतोय, एकदम अवघड टप्पे घेतलेले नाहीत, हळूहळू टप्पे वाढवत नेतोय. हा, समर्थ मुंडेकर बोला. काय म्हणताय शौर्या, काय म्हणताय? बर बर.
बघा, मी तुम्हाला समजून सांगतोय बघा. आत्ताचं गणित पुन्हा एकदा समजून सांगतो. पहा, गणेशचं तोंड आहे पूर्वेकडे. हे एवढं तर समजलं. दिशा तुम्हाला कागदावर कशा मांडायच्या शेवटी ती कळलं का? हा, आता पुढे पहा. तुमचं तोंड पूर्वेकडे आहे आणि तुम्ही काटकोनात 2 वेळा वळता डावीकडे. पहिल्यांदा काटकोनात डावीकडे वळले की तुमचं तोंड होणार उत्तरेकडे. डावी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची फिरण्याची विरुद्ध दिशा. पहिल्यांदा तुम्ही काटकोनात फिरले, तोंड कुठं होणार? उत्तरेकडे. दुसऱ्यांदा काटकोनात फिरले, तोंड कुठं होणार शौर्या? शाबास. आता आता नीट लक्षात घ्या. अगोदरचं द्या सोडून, आता इथलं लक्षात घ्या. तुमचं तोंड आहे पश्चिमेकडे, तर तुमच्या उजव्या बाजूला असणारी दिशा, तोंड जर पश्चिमेला असेल तर उजव्या बाजूला असलेली दिशा उत्तर असते, डाव्या बाजूला असलेली दिशा दक्षिण असते. आता भलेही त्यानं या स्थितीमध्ये शीर्षासन करू द्या, नाही तर सरळ उभा राहू द्या. शीर्षासन केलं तरी त्याची उजवी बाजू उत्तरच राहणार, डावी बाजू दक्षिणच राहणार. एवढंच आहे ते. समजलं? मी घेतो आणखी एक गणित असलं, पण समजलं का? हेच समजलं का? ओके. पुढचं गणित घ्या आता. समर्थ मुंडेकर. समर्थ पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. समर्थ पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. अरे वा, छान पडली की. R9 ला किती पडले? व्हेरी गुड, शाबास. समर्थ पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. सार्थक त्याच्याकडे तोंड करून उभा आहे. सार्थक त्याच्याकडे तोंड करून उभा आहे. नीट लक्षात घ्या बरं का, नाव थोडीशी सारखी आहेत. समर्थचं तोंड पश्चिमेकडे आहे आणि सार्थक समर्थकडे तोंड करून उभा आहे. सार्थकच्या डाव्या बाजूला, सार्थकच्या डाव्या बाजूला सार्थकच्या डाव्या बाजूला अर्णव उभा आहे. तर अर्णव समर्थच्या कोणत्या दिशेला उभा आहे? अहो, दिशा आहे का उजवी? बर, उत्तर. अजून उभा आहे पूर्ण लिहा. तुम्ही मांडल्या का दिशा समर्थ मुंडेकर? तुम्ही कागदावर दिशा मांडल्या का? गणित लिहिलं का? हा, चला आता. समर्थ मुंडेकरनं सांगितलं उत्तर. अजून कुणाला सांगायचं का वेगळं? शिवम. बघा, गणित किती सोपं आहे, पण तुम्ही नीट वाचलं तर सोपं आहे. नाही नीट वाचलं तर तुम्हाला हे गणित गोल गोल फिरल्यासारखं वाटतं. बघा, समर्थचं तोंड पश्चिमेकडे आहे,
सार्थक त्याच्याकडे तोंड करून उभा आहे म्हणजे सार्थकचं तोंड कुठं आहे सांगा? पूर्वेकडे. शाबास. आता ऐका. सार्थकच्या डाव्या बाजूला अर्णव उभा आहे. नीट आहे का आता? सार्थकच्या डाव्या बाजूला अर्णव उभा आहे म्हणजे अर्णव कुठं उभा आहे? आ, पूर्वेकडे तोंड असल्यावर डावी बाजू दक्षिण येते काय? उत्तर. मग आता अर्णव समर्थच्या कोणत्या दिशेला उभा आहे? अरे उत्तरच ना. तसं बघा. हे बघा मी तुम्हाला सांगतो. लिहून झालं गणित? बघा मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, दिशा पुन्हा एकदा तुम्ही कागदावर काढल्या तरच ही गणितं तुम्हाला समजतील. तुम्ही जर इकडे तिकडे बघून काढत असाल तर उत्तर लवकर समजत नाहीत. उत्तर पूर्व मी बघा प्रत्येक वेळेस मी उत्तर पूर्व लिहितोय अगोदर मग दक्षिण पश्चिम लिहितोय. आता नीट आहे का? उपदिशा जर गरजेच्या नसतील तर शक्यतो काढू नका. काही गरज नाही. आता बघा, समर्थ पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. बरोबर? हा समर्थ आहे. बर थांबा की. समर्थ पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून उभा असेल हा समर्थ असा. आता समर्थकडे तोंड करून सार्थक उभा आहे. हा सार्थक आहे. समर्थकडे तोंड करून उभा आहे म्हणजे सार्थकचं तोंड पूर्वेकडे असणार आहे. आता नीट लक्षात घ्या. सार्थकला डोक्यात ठेवा आता. थोड्या वेळ समर्थचं द्या सोडून. हे बघा सार्थक इथं आहे. आता सार्थकचं तोंड पश्चिमेकडे समर्थ लिहिला. गणित वाचा बरं काय लिहिलं. अरे मग राजांनो मी समरचं तोंड पश्चिमेकडे बाण दिसतोय का तुम्हाला? समरचं तोंड पश्चिमेकडेच केलंय मी. तुमचं लक्ष नाही. मी समरचं तोंड पश्चिमेकडेच केलंय. मी कुठं केलंय पूर्वेकडे? बाण दिसतोय का? इकडे लिहिलंय म्हणून पूर्वेकडे नाही ते. बाण बघा बाण. दिसतोय का? समर्थ पश्चिमेकडे आणि सार्थक समर्थकडे तोंड करू नये म्हणल्यावर सार्थकचं बाण बघा. सार्थकचं तोंड बाण म्हणजे तोंड बघा. सार्थकचं तोंड पूर्वेकडे. हा सार्थक. आता सार्थकला थोड्या वेळ डोक्यात ठेवा. सार्थकचं तोंड पूर्वेकडे असेल तर त्याची डाव्या बाजूला अर्णव उभा आहे. अर्णव इथं उभा आहे याचा अर्थ. डाव्या बाजूला असलेली दिशा उत्तर आहे आणि इकडे अर्णव उभा आहे. तर अर्णव अर्णव या समर्थच्या कोणत्या दिशेला आहे? मग समर्थच्या उत्तर दिशेला आहे. दिसतोय का तुम्हाला? समर्थच्या उत्तर दिशेला अर्णव आहे. समजतंय का? हा लिहून घ्या. लिहून घ्या. असू द्या लिहून घ्या. बर. सगळ्यांना समजला आजचा टॉपिक? बर बर बर. उत्तर आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा उत्तर आहे. हा नीट ऐका आता. मराठीच्या वह्या काढा. ऐका आता थोडी सूचना आहे का मग आपण शब्द घेऊ आणि तास संपूया. पहा, इलेक्शन ड्युटीमुळे उद्या सोमवारी आणि मंगळवारी मंगळवारी तर इलेक्शनच आहे आणि त्याच्या अगोदर जावं लागतं म्हणून उद्या सोमवार आणि मंगळवार हे 3 तास आपण नंतर भरून काढूया. पण आता हे 3 दिवस तास घेणं शक्य नाही कारण आम्ही आम्ही इथं नाहीच आहे त्याच्यामुळं तास घेणं शक्य नाही. मग आता पहा, उद्या सोमवारी आणि मंगळवारी तासाला सुट्टी राहील. आपण बुधवारी आता आहे त्या वेळेला रेग्युलर वेळेला तुमचे तास होतील. तुमचे हे 2 तास जे बुडलेले ते मी आधेमध्ये जास्तीचे तास घेऊन तुमचे भरून काढीन.
त्यामुळे असं कोणी म्हणू नका आता 3 दिवस सुट्टी दिली मग हे झालं, तसं काय नाही. मी हे 3 तास 2 तास तुमचे भरून काढतो नंतर. तर 3 दिवस तुम्हाला तासाला सुट्टी असेल. त्या दरम्यान तुम्हाला ज्या पीडीएफ दिल्या जातात, आपले जे काही टॉपिक झाले त्या टॉपिकवर आधारित आपलं रांगेतील स्थान झालंय, आकृत्यांवरचे प्रश्न झालेत म्हणजेच परिमिती, क्षेत्रफळ, सगळे कोन, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत आणि रांगेतील स्थान आणि आता झालेला, मध्ये बोलू नका कोणी. आणि आज झालेला दिशांवरचा प्रश्न. तर नीट ऐका, दिशांवरील सगळे प्रश्न संपलेले नाहीत. आपण अजून एक महत्वाचा टॉपिक यात राहिलेला आहे. पण तुम्हाला हे 3 दिवस, मला आता 3 दिवसात तुमचे प्रश्नपत्रिका एखाद्या वेळेस तपासायला वेळ भेटणार नाही. तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या सोडवा आणि मला टाका. मी वेळ मिळाल्यावर तपासून तुम्हाला रिटर्न टाकतो. थोडं इकडं तिकडं होईल, एखाद्या वेळेस उशीर लागेल तपासायला, एखाद्या वेळेस तपासणंच होणार नाही. पण सगळ्यांच तुम्ही टाकून ठेवत जावा. मी मला वेळ मिळाला की तपासतो. तपासतच नाहीत म्हणून करायचं नाही असं करू नका. थोडं काम असल्यामुळे इकडं तिकडं प्रश्नपत्रिका तपासायला वेळ लागतो. त्यामुळं तुम्ही टाकून ठेवायचं काम करा. मी मला वेळ मिळाला की तपासतो. तुम्हाला 3 दिवस 3 प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्या व्यवस्थित सोडवा. टाइमपास करू नका. खेळू पण नका असं म्हणत नाही. खेळायचं पण भरपूर. सुट्ट्याच आहेत म्हणल्यावर खेळायचंही भरपूर. पण 1 तास आपला आता 1 तास तासाचा असतो आणि 1 तास अभ्यासासाठी. तर आता तास तर काय होणार नाही. मग दिवसभरातून 1 तास वेळ काढायचा आणि पीडीएफ तेवढी सोडवायची. समजलं सगळ्यांना? तुम्ही पीडीएफ जर सोडव ऐका, तुम्ही तुम्ही थांबा एक मिनिट. पीडीएफ जर सोडवली नाही तर जे शिकवलं जातंय ते तुमच्या लक्षात येणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही पीडीएफ सोडवली तरच तुमच्या ते शिकवलेला भाग पक्का लक्षात राहील. अन्यथा पुढचं पुढचं मी शिकवत राहतोय, मागचं मागचं तुम्ही विसरत जाल. पीडीएफ देताना मी मागचेही काही प्रश्न त्यात ऍड केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला ते समजलेलं पुन्हा पुन्हा रिवाइज होत राहतं. त्यामुळं पीडीएफ अवश्य सोडवा. मला फक्त 3-4 जण पीडीएफ सोडवून टाकतात, बाकीचे नुसते तास अटेंड करतात. बर. आणि आज आता फी भरा, जाऊ द्या, ते फीचं मी नंतर पालकांशी बोलतो. जाऊ, तुम्हाला काय नाही बोलायचं. चला पुढचं घ्या. शब्द घ्या. हा बोला. हा देतो. हा ते घेतो मी. हा शब्द घ्या. पहिला शब्द घ्या. संरक्षण. पहिला शब्द घ्या, संरक्षण. संरक्षण. दुसरा शब्द ऋषी पत्नी. ऋषी पत्नी. असू द्या, डबल म्हणून तर मुद्दाम देतोय, प्रॅक्टिस व्हावी म्हणून, चुकू नये म्हणून. डबल होणारच आहेत. घ्या तुम्ही, लिहा, बघू चुकतंय का, बरोबर येतंय. संरक्षण झाल्यावर ऋषी पत्नी. पुढचा शब्द घ्या, भीतीदायक. हा, भीतीदायक. पुढचा शब्द हुकूम. पुढचा शब्द आहे हुकूम. पुन्हा एकदा शब्द सांगतो पा. पहिला शब्द सृष्टी. तुम्हाला समजलं का? संकेत, सार्थक, सृष्टी. आजचा शिकवलेला टॉपिक समजला का? थांबा एक मिनिट, थांबा. विश्व, थांबा एक मिनिट.
संकेत, सार्थक, सृष्टी. समजलंय का तुम्हाला? ओके. बघा, पहिला पहिला शब्द होता संरक्षण. बरं असू द्या शौर्या, मी सांगतो परत हा. मग मगाशीच म्हणायचं. बरं असू द्या. पहिला शब्द संरक्षण, दुसरा ऋषी पत्नी, तिसरा भीतीदायक, चौथा हुकुम, पाचवा अद्यापी. 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 पाचवा शब्द दुर्गंध. सहावा आहे. हा सॉरी, सहावा. सहावा. पाचवा अद्यापी, सहावा दुर्गंध. पहिला शब्द संरक्षण, दुसरा ऋषी पत्नी, तिसरा भीतीदायक, चौथा हुकुम, पाचवा अद्यापी, सहावा दुर्गंध, सातवा शब्द घ्या साधर्म्य. साधर्म्य. सातवा शब्द घ्या साधर्म्य. हुकुम नंतर अद्यापी. मध्ये बोलू नका, मी 3-4 वेळा सांगतो. थांबा जरा, कुणाचाच कुणाला आवाज येईना. थांबा. पहिल्यापासून सांगतो. पहिला शब्द संरक्षण, दुसरा ऋषी पत्नी, तिसरा भीतीदायक, चौथा हुकुम, पाचवा अद्यापी, सहावा दुर्गंध, सातवा साधर्म्य, आठवा जिज्ञासू. आठवा शब्द जिज्ञासू. कशाला म्हणायचं रे जिज्ञासू? शुभ्रा सांगा. जिज्ञासू कशाला म्हणायचं? शुभ्रा. दुर्गंध झाल्यानंतर साधर्म्य. अरे देवा. हुकुम पाशीच येतोय अडकले अजून. अद्यापी 2 वेळा झाले की सांगायचं. अद्यापी नंतर दुर्गंध नंतर साधर्म्य आणि शेवटचा शब्द जिज्ञासू. सांगा कोण सांगतं रे? कशाला म्हणायचं जिज्ञासू? अर्णव. नाही नाही नाही. कोण सांगतंय? नाही नाही नाही. जाणून घेण्याची इच्छा ज्याला असते त्याला म्हणायचं जिज्ञासू. नुसतेच शब्द लिहिताय, अर्थ पण समजून घेत जा. साधर्म्य कशाला म्हणायचं? साधर्म्य. साधर्म्य म्हणजे सारखेपणा. दुर्गंध. दुर्गंध म्हणजे घाण वास. अद्यापी म्हणजे आतापर्यंत. जिज्ञासू नंतर काहीच नाही. जिज्ञासू शेवट. अद्यापी नंतर दुर्गंध, नंतर साधर्म्य आणि शेवटी जिज्ञासू. चेक करा शब्द. पहिला शब्द आहे संरक्षण, दुसरा शब्द आहे ऋषी पत्नी, तिसरा शब्द आहे भीतीदायक. काना मात्रा वेलांटी उकार चुकली तरी चूक द्या. तिसरा शब्द आहे भीतीदायक. पुढचा शब्द आहे हुकुम. पुढचा शब्द आहे अद्यापी. त्याचा पुढचा शब्द आहे दुर्गंध. त्याचा पुढचा शब्द आहे साधर्म्य. आणि सर्वात शेवटचा शब्द आहे जिज्ञासू.
ज्याला जाणून घेण्याची इच्छा असते त्याला म्हणायचं जिज्ञासू. हा. शौर्या इजगज. बोला. दुरुस्त करा आणि 5 वेळा लिहा. हर्ष. बर, एकच चुकला हर्ष, व्हेरी गुड. बर. गणेश बर्गे. बर, असू द्या. दुरुस्त करा आणि एक शब्द 5 वेळा लिहा. संकेत रणदिवे. बर, असू द्या. चुकलेले शब्द 5 वेळा लिहून दुरुस्त करा. सार्थक रणदिवे. बर, दुरुस्त करा. त्यानंतर सृष्टी. नीट ठेवा त्यात. बर, दुरुस्त करा सृष्टी. गणेश. तिथे ठेवू नको हे. दुरुस्त करा. व्हेरी गुड. समृद्धी. बर, व्हेरी गुड. एकच चुकला म्हणजे छान. प्रथमेश. प्रथमेश, आता अभ्यास टाकणार ना तुम्ही? बर. विश्व. बर. पुढे चैतन्य. चैतन्य कोणत्या गावाला गेलेत तुम्ही? मामाच्या गावाला गेले. बर. समर्थ मुंडेकर. मामाच्या गावाला काय म्हणायचं असतं चैतन्य? चैतन्य, मामाच्या गावाला काय म्हणायचं असतं? अरे, तुम्ही चैतन्य आहे का? ऍझोळ नाही, आजोळ. हा. बर. समर्थ मुंडेकर. बर. तीनच बरोबर. बर. सार्थक वाघमारे. ओके. तेज. तेज. बर. शौर्या भुजबळ. बर, असू द्या. शुभ्रा. शुभ्रा. बर, दुरुस्त करा ते. प्रांजल. दुरुस्त करा प्रांजली. हा. आरोही. बर, ठीक आहे. प्रथमेश झालाय. कोण राहिलं? अर्णव. अर्णव प्रवासात आहेत. बर, ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला सूचना सगळ्या कळल्या? ओके. मग आपण आता बुधवारी